नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची नागरिकांच्या वतीने मागणी। अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी वाया। अवैध धंद्यांमुळे शहरात गुन्हेगारी वाढली। गुन्हेगार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी। या बातमीचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन। विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 907542 6642। अमजद ऑटो सर्व्हिस परंडा। ॲव्हरेज मास्टर, 20 वर्षाचा अनुभवी गॅरेज। जुनी मोटरसायकल घेऊन या आणि योग्य दरात नवीन करून घेऊन जा। पत्ता पोलीस ठाणे जवळ परंडा। नजराना स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा। सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा। पत्ता बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, कुर्डवाडी रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा शहरासह तालुक्यातील अवैधपणे सुरू असलेले अंमली पदार्थ, जुगार, दारू, चक्री, मटका बंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शासकीय विश्रामगृह येथे शहरातील नागरिकांच्या वतीने सोमवारी दुपारी बैठक घेण्यात आली। शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वाया जात असून शहरात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्याने तरुण पिढीला वाचविण्यासाठी चर्चा करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली। पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, परंडा शहरात अंमली पदार्थ, गांजा, दारू, मटका, जुगार, चक्री यांसारखे अवैध धंदे सुरू असल्याने अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत। गुन्हेगारी टोळीकडून सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे तसेच गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आज जो हम यहाँ जमा हुए हैं उसके जमा होने का एक मकसद है, वो ये है कि अपने परंडे के अंदर जो है तो कुछ नौजवान या सियासी लाइन के या जो है तो कुछ जिम्मेदार हजरात, ये लोगों के जहन में जो है तो ये बातें आई है कि जो आज खुराफात बढ़ रहे हैं कि नौजवान तबाही के करीब जा रहा है, कि अपनी जवानी को बर्बाद कर रहा है। अब वो नौजवान कौन है, उसमें हर समाज, हर तबके का, हर फील्ड का आदमी है। अगर हम इसके तरफ तवज्जो न देंगे तो कब देंगे, क्योंकि कब किसके घर को ये जो है तो नशे की या बुराई की, ये गंदगी की आदत लग जाएंगी, ये बताया नहीं जा सकता। क्योंकि आजकल आदमी जो है तो अपने अपने कारोबार और बिजनेस और ज़राए के ज़रिए से हर आदमी मशगूल है। सबसे पहले तो हर आदमी को अपने घर वालों की तरफ ध्यान देने की ज़रूरत है कि अपनी औलाद, अपनी बीवी, अपने बच्चे, अपनी लड़कियां, चाहे वो कोई भी समाज की हो, तो ये बुराई की तरफ जा रही है या इसके अंदर बुराई नज़र आ रही है, या किस ज़रिए से हमारे घर के अंदर या हमारे समाज में या हमारे पड़ोस में, हमारे मोहल्ले में क्या बुराई फैल रही है। हम अगर सिर्फ ये देखेंगे कि फला के घर का शख्स या फला नौजवान या फला की औलाद बिगड़ी हुई है और उसके ऊपर तवज्जो न देंगे तो अनकरीब उसके असरात हमारे ऊपर पड़ेंगे। हर घर में एक ना एक आदमी, एक ना एक फर्द जो है तो नशे के अंदर मुब्तला है। यह बात और है कि किसी का नज़र आता, किसी का नज़र नहीं आता। आदमी क्या समझ रहा कि अगर कोई दारू पी के या नशा करके मोहल्ले में दिंगा मस्ती करा या शरारत करा तो वो जो है तो शराबी है, कबाबी है। ऐसा नहीं, शराब, नशा ये हराम है, ये गलत है। इसके खिलाफ जो है तो हर समाज इसके खिलाफ में है शराब के, ये बुरी चीज़ है। हाँ, हम सिर्फ ये समझते हैं कि कोई अगर दिंगा मस्ती कर रहा है तो वो शराबी है। नहीं, चाहे अच्छा आदमी हो या बुरा आदमी हो, ये लत अगर उसे नशे की और गंदगी की लग जाएंगी तो पूरा घर और पूरा समाज जो है तो आके इसके ज़रिए से नुकसान उठाएगा। और जहाँ से बुराइयाँ फैल रही है, अब सिर्फ नशा ही नहीं है बल्कि इसके अलावा जो भी है, जैसा कि मिसाल के तौर पे कि क्लब हैं या जुगार के अड्डे हैं या जो है तो जहाँ फहाशिया होती है, जहाँ से गंदगी फैलती है, अल्हम्दुलिल्लाह इस्लाम में सबसे पहले ये चीज़ों से रोका गया है कि इसके करीब जाने से भी रोका गया। तो इसके लिए एक चिंगारी बोलो, एक वलवला, एक जज्बा बड़े दिनों के बाद जो है तो नौजवानों में, जिम्मेदार में और जो है तो मुहसिनीन और मुरब्बिन में जाग उठा है। तो इस चिंगारी को बूझने नहीं देना है बल्कि इसको अब आगे बढ़ाना है। हाँ, ये बात और है
कि मैंने माना कि मेरी आवाज़ आप तक नहीं पहुंचेगी, मैंने माना कि मेरी आवाज़ आप तक नहीं पहुंचेगी, दरों दीवार से टकरा कर पलट आएंगी। अभी वक्त है, अंधेरों का करो कोई इलाज, वरना ये नस्ल उजालों को तरस जाएगी। ये बहुत बड़ी बुराई है। आदमी शुरू में इस पे ध्यान नहीं देता है, लेकिन जब नस्ल तबाह होती है, बर्बाद होती है, तो फिर पछताने के सिवा कुछ नहीं मिलता। एक आदमी पूरी जिंदगी को माँ बाप की मेहनत को तबाह और बर्बाद कर दे। इसलिए इसके बारे में फिक्र करना ये हम सब की जिम्मेदारी है। आज इतने लोग बैठे और कल इंशाल्लाह और लोग बैठेंगे, और जितना हो सके इसके खिलाफ आवाज उठाना है और सबको मिलके उठाना है। ऐसा नहीं कि फला कर रहा तो वो ये पार्टी का है, वो पक्ष का है, वो समाज का है, वो जात का है, वो धर्म का है, ऐसा नहीं। इसके अंदर इंसानियत तबाह हो रही है। यही है, जितने भी बुराई के अड्डे और खराबियां चल रही है उसको जितना हो सके कानूनी तौर पे रोकने की कोशिश करे। सर्व परांडा शहरातील व तालुक्यातील व्यापारी, विविध पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी एका महत्त्वाच्या विषयावर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। खरं तर नशा ही एक समाजाला लागलेली फार मोठी कीड आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण नशेमुळं अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आपण पाहिलेली आहेत, पाहतोय। आणि हे आत्ताच नाही तर खूप काळापासून याविषयी आपण सातत्यानं प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आवाज उठवला। खरं तर नशा करणाऱ्या कुटुंबामध्ये जे नशा करणारे आहेत त्यांच्या कुटुंबावर खरी जी काही अवस्था त्यांची बघण्यासारखी असते, अत्यंत वाईट अवस्था आहे। महिला प्रचंड तणावामध्ये असतात, अनेक उद्ध्वस्त कुटुंब आपण डोळ्यांनी पाहिलेली आहेत। आणि असं असताना सुद्धा उशिरा का होईना आपण सर्व या ठिकाणी आजची बैठक बोलवली की परांडा शहरातल्या तालुक्यातले जे अवैध धंदे आहेत, आता नवीनच काही अंमली पदार्थ सारखे नवीन नशा या ठिकाणी परांडा शहरामध्ये तालुक्यामध्ये येत आहेत। आणि यामुळं 10 वर्षापासून पुढची जी तरुण आज आहेत त्यांची आज आपण अवस्था बघतोय 24 तास नशेमध्ये झिंगलेली दिसत आहे। याच्यामुळं येणाऱ्या भारताचा नागरिक कशा पद्धतीचा असेल खरं तर आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे। भारताचा तरुण एक सदृढ असला पाहिजे, या ठिकाणी त्याची मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था अतिशय तंदुरुस्त असली पाहिजे, तरच भारताचं उद्याचं भविष्य उज्ज्वल आहे असं म्हणता येईल। आणि हे आपण परांडा शहरापासून, आपल्या गावापासून हे सुरुवात करतोय। खरं तर हे पूर्ण प्रचंड म्हणजे देशाला लागलेली मोठी कीड आहे। आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात। निश्चितच आमचा पक्ष यासाठी प्रखरपणे विरोध करतोय आणि आम्ही सर्व आपल्याबरोबर आहोत हे मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो। खरं तर ही आजची पहिली बैठक आहे। आज लोक जरी कमी असली, नागरिक जरी कमी असले तरी याचा विस्फोट नक्कीच होईल। प्रत्येक या ठिकाणच्या माता भगिनी आपल्याला निश्चितच आपण ही जी सुरुवात केलेली आहे याचा आशीर्वाद निश्चितच देणार आहे। ठिकाणी प्रशासनासमोर मांडणार आहोत। त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई करायला सुरुवात करावी। त्यांचे जे काही लागेबंदी असतील, अर्थपूर्ण व्यवहार असतील तर ते त्यांनी बंद करावेत आणि या ठिकाणचा नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीचा शांततापूर्ण जीवन जगावं, व्यापाराने व्यवस्थित चालावं। परांडा शहरामध्ये कसल्याही प्रकारची गुन्हेगारी या ठिकाणी वाढू नये, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनानं सुद्धा या गोष्टीवर तात्काळ आळा घालावा अशी या ठिकाणची माझी मागणी आहे। आज जो है एक बुराई के खिलाफ सारे लोगों ने हिस्सा लिया है, समाज के सभी लोग इसमें शामिल हैं। और ये मसला जो है सो सिर्फ मुसलमानों का, हिंदुओं का, बल्कि और किसी जाति धर्म का नहीं है, बल्कि सभी इंसानों का मसला है। और इस मसले के ऊपर जो है सो आज नहीं बल्कि कई दिनों से जो है सो मैं एमआईएम की पार्टी की तरफ से जो है सो मसले को उठाता आया हूँ और आइंदा भी इंशाल्लाह उठाता रहूँगा। और मेरा कहना यह है कि सिर्फ नशाबंदी इसका उपाय नहीं है, सारे अवैध धंधे, जुगार, मटका, दारू, चक्री, गांजा, शराब, सारे जो है चीज़ें बुराई के अड्डे बंद होना चाहिए। ये मेरी पक्ष की भी भूमिका है और इंशाल्लाह मेरी भी भूमिका है। और इसमें मैं जो सो सब तमाम यहाँ पे जितने भी लोग आज मीटिंग बुलाए उनके साथ मैं हमेशा जो सो कायम उनके साथ जो सो खड़ा रहूँगा और इंशाल्लाह मेरी पार्टी भी इनके साथ जो सो खड़ा रहेगी इंशाल्लाह। परांडा शहरामध्ये सर्व पक्षीच्या वतीनं जी परांडा शहरामध्ये चक्री, जुगार, गांजा, चरस यासारख्या ज्या
वाईट प्रवृत्तीच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यासाठी वारंवार फेसबुक माध्यमातून व्हॉट्सअपवर बऱ्याच वेळेस त्याचे जनजागृतीसाठी आमचे जमीलभाई यांनी ट्विट करून बऱ्याचदा सांगितलं, पण प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची आजपर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही. तर आज आपण एक जागरूक नागरिक म्हणून पक्षपात न करता की सगळेजण एकत्र येऊन आपण जे चाललो आहे त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्याचं अभिनंदन करतो. कारण महत्त्वाचं असं आहे की नशा ही काय वाईट गोष्ट आहे, परंतु याच्यावर सगळ्याच बाकीच्या जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांचं थोडंसं दुर्लक्ष आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि ही आता आपण बंद करायला चाललो तर माझी आपल्या सगळ्याला एकच विनंती आहे की ही कायमची कीड गेली पाहिजे. तात्पुरती 4-8 दिवसासाठी हे बंद होता कामा नये. ह्याच्यासाठी वारंवार आपण आंदोलनं करू, रस्ता रोको करू, उपोषण करू, एवढं मी माझ्या वतीनं बोलतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ह्या विषयाचा तोडगा हा कायमस्वरूपी निघावा आणि शहरातून सगळेच अवैध धंदे बंद व्हावे हेच आपलं सगळ्यात मोठं काम असेल. आणि ह्याच्यासाठी सर्वांनी असेच वारंवार प्रयत्न केले तर हे सगळे अवैध धंद्यावर आळा येईल आणि हे धंदे बंद होतील. आणि ह्या सर्व कामामध्ये मी आपल्या सर्वांचा एक सहकारी म्हणून कायम आपल्यासोबत आहे अशी ग्वाही देतो. आपण आज जमलेला आहे नशामुक्तीसाठी. परंडा शहर अवैध धंदे व एकदम बोकाळलेले आहेत. आणि मला माझी एक विनंती आहे सगळ्या पुढाऱ्यांना की त्यांनी पोलिसाला सूट द्यावी. त्यांनी त्यांचा खाका बरोबर दाखवतात. इथं एखादं हे झालं की लगेच आपले पुढारी काय करतात, फोन करतात त्यांना, त्यांच्या दबाव टाकतात त्या पोलिसावर. त्यांना मोकळी द्या पोलिसाला. तुम्ही बघा, तुम्ही ते त्यांचं खाक्या बरोबर दाखवणार तुम्ही. तर यासाठी पुढाऱ्यांनी काय करावं, थोडं फोन बिणं कमी करावे आणि पोलिसाला मोकळी द्यावी जरा. त्यांनी 2 दिवसात पुन्हा ती खाक्यात त्यांचं दाखवतं. एवढं बोलून माझ्या पार्टीच्या वतीनं मी तुमच्या संघ आहे. आता जे ना परंडा शहरातील सर्व यंग पिढी आणि पुढारी आणि सर्व पक्षातील सर्व नेते इथं हजर आहेत. आता आपल्याला इथं बसून जे इथं सगळे चर्चा झाली की आपल्याला परंडा शहराला नशामुक्तीपासून आणि अवैध धंदे सर्व मटका, जुगार, चक्री सगळे धंदे आपल्याला कसं बंद करता येईल यासाठी आपण आज बैठक घेतली. आज आपण विचार करायला लागलो आहे की नशा फक्त एका भागात चालू आहे. आता त्या एका भागातनं आपल्या गल्लीच्या शेजारी आला, आपल्या गल्लीच्या शेजारीपासून आपल्या घराच्या आजूबाजू आला, आज उद्या परवा दिवशी आपल्या घरात येणार आहे तो नशा. आम्ही असले माणसं बघितलेत, असले घरातले असले यंग पोरं बघितलेत आता सध्या की ज्याच्या घरात 5 टाईमची नमाज पडणारा माणूस, त्याच्या घरातला पोरगा 5 वक्तचा नमाज पडणारा, आणि ती पोराला आम्ही आजपर्यंत चौकात कुठं बसलेलं बघितलं नव्हतं. ती पोरगा नशेच्या आवारी गेला, त्याला आज बांधून ठेवलंय, त्याला नशामुक्ती केंद्रात टाकलं. म्हणजे कुठं ही पिढी चालली आपली. आता त्यांना बाहेर काढायचं लय अवघड झालेलं आहे. आणि त्यांना जर एक नशेची पुढे 2400 रुपयाला भेटते, 2400 रुपये 1 ग्राम, 2400 रुपये कुठं आणायचे त्या पोराने. तर ती आता चोऱ्या माऱ्या करायला लागलेल्या आहेत. काय करायला लागलेले आहेत? चोऱ्या माऱ्या करायला लागल्यात. आज ती आई त्या लेकरापासून भीती वाटायला लागली त्या आईला की माझ्या गळ्यातला सुद्धा काढून येईल. गंभीर बाब आहे. आग तो सबके घर में लगने वाली है, आग तो सबके घर में लगने वाली है. अगर आज आपण सगळेजण असं बघत बसलो की बा आता आपल्या इकडं नाही, आपलं नाही, आपला मुलगा नाही, आज उद्या ना परवा आपला बी मुलगा त्याच्यात इन्व्हॉल्व होणारच आहे. यासाठी आपण सगळ्यांनी साथ द्यावं. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपले. पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी विश्रामगृह येथे निवेदन स्वीकारून शहरातील अवैध धंदे बंद करण्याचं आश्वासन दिलं. परंडा शहरातील सर्व सुज्ञ नागरिक, या ठिकाणी जमलेले सर्व पत्रकार बंधू, सर्व माझ्या मित्रांनो, तुम्ही आता जे निवेदन दिलं त्याप्रमाणे या अगोदरही अनेक ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि सध्याही त्यावरती कारवाई चालू आहे. म्हणजे निवेदन दिलं आहे त्याप्रमाणे 100% कारवाई होईल असं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो. धन्यवाद. निवेदनावर हाफिज सकलाईन सौदागर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, MIM तालुका अध्यक्ष जमील पठाण, शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर, राष्ट्रवादी अजित पवार गट शहर प्रमुख जावेद पठाण, राष्ट्रवादी शरद पवार गट शहर अध्यक्ष श्रीहरी नायकवाडी, मैनुद्दीन तुटके, हाफिज करपुडे, समीर पठाण, इरफान शेख, अजहर शेख, धनुश्याम शिंदे, नशीर शाह बर्फीवाले, मुर्तजा सय्यद, आयाज पठाण, काशिम तुटके, सचिन शिंदे, आसिफ सय्यद, नंदू शिंदे, कयूम तुटके, राजू डोंगरे, इरफान शाह बर्फीवाले, मजीद शाह बर्फीवाले, भिकन हन्नुरे यांच्यासह शहरातील आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.